तगडा सरप्राईज येणार आहे तुम्हाला बड्डेसाठी. होंडाच्या शोरूमला आलेलो आहे. कसं दिसतं आपले श्रावण माऊ म्हणा, बाकी अजून सगळा आपला ग्रुप म्हणा. सो आज सगळ्यांच्या भेटीगाठी करू. बड्डेचं काय नियोजन करायचं आहे ते आज ठरू. आपला बड्डे झाला की लगेच 10 दिवसांनी माऊचा बड्डे. तर मग प्रत्येक वर्षी आपण काय करतो, दोघं मिळून करतो नाही का. ह्यावेळेस बघू तसं काय होतंय, का सेपरेट होतंय, काय काय होतंय. चला चला काय आलं, चला हात करते. गँग आपली चाललेली आहे बघा. दोस्त मागून एक गाडी, अजून एक गाडी, असं 4 टू व्हीलर आम्ही चाललेलो आहे. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. 4 दिवसांनी आज ब्लॉग स्टार्ट केला आणि तुम्हाला काय तर वेगळं वाटत असेल. हेअरस्टाईल बॉकडागत केस झाले की आपण नवीन नवीन हेअरस्टाईल करत असतो. तर सीन असं आहे की बँकेत चाललेलं आहे. तुमच्या भावाचं एवढ्या 15 दिवसात दुसरं बँक अकाउंट सस्पेंड झालेलं आहे. लय पैसे यायला लागलेले आहेत. म्हणजे कुठनं पैसे येतात, बँकेला बी कळाला आणि मला बी कळाला आणि कुठं जाते ती बी कळाला. तर सीन असं आहे, त्या दिवशीच आपण एका बँकेत अकाउंट उघडलं, पण स्पेअरला अजून एका बँकेत अकाउंट उघडणार आहे. कारण तुम्हाला माझ्या फ्युचरमध्ये लई पैसा येणार आहे तुमच्या भावाकडे. लई पैसा, किती लई. आणि म्हणलं चिरागचं पण उघडून टाकू. कसं आहे, माझ्या बँकेतले पैसे झाले की मग चिरागच्या अकाउंटमध्ये टाकतो. घेतलं का सगळं, हे फॉर्म भरलाय, आता जातो. घेतलं का सगळं? हा फॉर्म, फक्त फॉर्म नाही, फोटो काय काय घेतलंय तू? काहीच नाही, फक्त फोटो घेतलाय आपलं, हे घेतलं फॉर्म घेतलाय. वाचलंच नाही. नॉन एज्युकेटेड पीपल्स आर फोटो, आधार कार्डचे झेरॉक्स, पॅन कार्डचे झेरॉक्स, कसलं सगळं लागतं. अरे कधी बँकेत जागात कराय राहू ही पोरं. आयला अवघडच काय आहे बाबा. आधार कार्डचे झेरॉक्स, पॅन कार्डचे झेरॉक्स, हा तेवढा आहे. कोटक बँकेत उघडले ना. किती पैसे घेतील काय माहिती, किती घेतील. आता चला, गरज आहे कारण जाऊया बँकेत. आधार कार्ड, पॅन कार्डचे झेरॉक्स, 2 फोटो. तिथं जाऊ. परत जॅक आलाय, जॅकला एक भेटायला जायचंय. संध्याकाळी माऊनी बोलावलंय, तिकडं जायचंय. कसं काय नियोजन आहे बघत राहा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून टाका. आजपासून तुमच्या भावाचे डायरेक्ट 30-30 मिनिटाचे ब्लॉग येणार आहेत. टाकणार आहे डायरेक्ट सगळ्यांची. 4-4 दिवस खाडे व्हायला लागले ब्लॉगला. एक 4-4 दिवस खाडे व्हायला लागले ब्लॉगला. काही जर आहे का नाही ब्लॉगरला, त्या कॅरेक्टर हेअरस्टाईल बदलली तर भाऊ बोकडागत दिसायला लागले आहे का नाही. काय चालायचं काय बोकाड, काय आहे ते बरं आहे. काय सांगू तुम्हाला, लयला पडी माझ्या मागं, काय सांगू तुम्हाला. सबस्क्राईब करा, 4000 करा राहू सबस्क्रायबर्स. बड्डे पर्यंत 4000 करा. 150 तर राहिल्यात, 150 सबस्क्राईब करायला राहू. काय का नाही, करून टाका लवकर. बँकेत जातो, येतो, फ्रेश होतो. जॅक आलाय, त्याचं काम उरकत मला फोन करत. मग जॅकला भेटू, नंतर माऊला भेटू. आजचं शेड्यूल टाईट आहे. सो स्टे ट्यून्ड. हिअर वी गो गाईज. गॉगलची गरज आहे मला. गॉगल हरवलेत. एक पण गॉगल नाही सध्या माझ्याकडे. आता भाऊ 100चा गॉगल घेणार मी, 100चे. आणि 4-5 घेणार, एक बी नाही घेणार. 4-5 गॉगल घेणार आणि रोज एक घालणार. महागाचा गॉगल कुठं हरवलेत काय माहिती, एक बी गॉगल सापडणार. बँकेचा फॉर्म भरणं सोपं काम नाही. सेविंग अकाउंट 15-20 मिनिटं झालं फॉर्मच भरत आहे. आज मला कळलं बँकेत अकाउंट उघडणं किती अवघड काम आहे. म्हणजे बेकार काम आहे. अर्धा तास झटलो त्या फॉर्मला आणि शेवट भरला. सीन असं व्हायला लागलाय, डोळे इतके घाण दुखायला लागलेत. पहिलं गॉगल घेतो साधा 100 रुपयाचा गॉगल घेतो आता आईची जे. कारण महागाचं वापरून म्हणजे मला ठिकाणच महागाचं. 2-3 माझे गॉगल हरवले, 5-5, 7-7 हजार रुपयाचे गॉगल. तर मंडळी आपण आत्ता शोरूममध्ये होंडाच्या MTचं नाही होंडाचे थोडी आहे, BMW शोरूम आहे. दिसते BMW होंडाच्या शोरूमला आहे भाई. तगडा सरप्राईज आने वाला आहे तुम लोगों को. तगडा सरप्राईज येणार आहे तुम्हाला बड्डेसाठी. होंडाच्या शोरूमला आलेलो आहे, ओळखून घ्या कशासाठी आलेलो आहे. होंडा विषय सरप्राईज तगडं येणार आहे तुम्हाला. काय घेतोय बघा. तसं मग 4 व्हीलर घ्यायचं वय आपलं सध्याला, पण काय करता गरिबी वाईट आहे, बाकी काय नाही. भाई साहब चला चला
तर सीन असं आहे, आता सध्या फक्त बॅटरी पुरते पैसे होते, मग बॅटरी घेतली. आता दुसरे पैसे आले की मग गाडी घेऊन जातो, मग इंजिन घेतो, मग पार्ट घेतो, मग हँडल घेतो, मग चाक घेतो, आणि मग शेवटला शीट घेऊ बसायला. डिक्कीत नाही ना बसायचं, बसल डिक्कीतलं एक तर लय दाय बसायचं. सो गाईस कॉंग्रॅच्युलेशन करा भाऊला, भाऊने घेतली बॅटरी. ती पण लाईट जाते त्यामुळे बल्ब लावाय बॅटरी घेतली भाऊ. सध्या चला, सध्या आपण एक तर झाकपाक एरियात आहे, इथनं पहिलं निघलं पाहिजे, कारण तिथल्या पोरी मानलेला आहे. तिथल्या पोरींचा लय त्रास आहे मला, त्यामुळे तोंड बांधून असतो मी. पहिल्यांदा इथून तोंड उघडं ठेवून चाललंय, बघितलं का पोरी बघते कार्यक्रम का असतं ना, कसं लागत नाही, पण मग आम्हाला व्याकार दिसते. कोल्हापूरला जाऊन तब्येत करून आला असताना मग भारत टेन्शन नसतं, कॉम्प्रोमाइज करायला लागते. फक्त वारा धुळीसाठी जरा दिसत पण चांगलं पाहिजे. दिसतं की सगळं जग घालतंय, जग घालतंय, तुम्ही काय घालते, जग घालते ना, जग सगळं घालतंय. तर मंडळी नाही ना, शॉर्ट असा आहे. ओरिजिनल सारखा सेम दिसणारा डुप्लिकेट गॉगल शोधणं अवघड आहे. सध्या आम्ही 100चे गॉगल शोधतोय, पण ते बी पसंत पडा ना. मामा मला म्हणताय कोल्हापूरला जाऊन तब्येत कर झालं म्हणजे बस बोबला. जरा दुसरे 3 शॉप शोधलेत आता, एक शेवटचं 4थं शॉप शोधू, मग जो भेटेल ते घेऊ. मुश्किल को भी मुश्किल कर दे ना, मुश्किल नामुमकिन को भी मुमकिन कर दे, नाम आहे शुभम शिवरकर. भेटला का नाही सेम टू सेम गॉगल आपल्याला, मस्त ओरिजिनल होता. हे 100चा आहे, तो 7,000चा होता, ते फरक आहे, पण सेमच वाटतंय राव, काय फरक वाटा ना. मग घेऊन टाकतो, 2-3 घेतो स्पेअरला वेगवेगळे, म्हणजे कसं. ओके सो गाईज चला. अरे हे काय झालंय, टायर चोरीला गेलेलं दिसतंय बाई. अरे हे क्या हो गया, अरे याचा बी गेलेलं दिसतंय. अरे सगळे ट्रकचा बसचा टायर चोरीला गेला, पुढचाच काय गेलाय, मागचा का नाही गेला. बेकार गणित आहे, कमेंट करून सांगा नक्की काय विषय असेल. 5 बस आहेत लाईनीने, सगळ्यांचे पुढचे टायर स्किन झालेले आहेत फक्त. अवघड काम आहे. बाय द वे गॉगल कसं वाटतंय तुमच्या भावा, आवाज येत नसेल आता वाऱ्यामुळं. जातो जरा घशाला कोरड पडली, जरा मोजितो पितो आम्ही. रोमके शौक ज्यूस नाही, मोजितो पिणार आहे, मोजितो. ह्यो माणूस आहे ना, मला उन्हाचं मोजितो प्यायला घेऊन आलाय. मोजितो नाही का अमीर लोकांचं मोजितो, आपली जिंदगी ज्यूस प्यायची, मोजितो पिऊ. चढ आता काय मोजितो टूजितो काय माहिती. चला तो भाई साहब घरी पोचलेलं आहे. लय घाण उन्हाने हे झालं. त्यात खालून दिसला ना का झेंडा जरा हलतोय आपला, मग तेच बघाय आलतो. महाराजांचा भगवा झेंडा आपण लावलेला आहे आपल्या टेरेसला. खालून जरा तिरका दिसत होता, तेच बघा आलो, पण हाय व्यवस्थित आहे. मला वाटलं तिरका झाला का काय का पडलाय. कसं दिसतं आपले श्रावण, म्हणजे लांबून पण कुठून पण बघा दिसणार आहे. समोर ह्याचा व्ह्यू आहे ब्रिजचा, असलं क्वालिटी दिसतं ना घर. त्यामुळं बाय द वे इकडं सगळं टेरेस गार्डनचं काम चालू होणार आहे आता. तेव्हा मग परमनंट एक पोल ठेवतो नाही का त्या झेंड्यासाठी आपल्या खास. इथं सगळं टाईल वगैरे लावून गार्डन वगैरे करणार आहे, सिटिंग अरेंजमेंट नाही का, असं सगळं व्यवस्थित करणार. हो कसं काय होतं अपडेट देतो तुम्हाला. तरी आहे ना वरती थोडासा राऊंडमध्ये फिरलेला आहे, त्यासाठी झेंडा खाली घ्यायला लागेल. मग इव्हिनिंगला पोरं आल्यावर घ्यायला लावतो त्यांना. तर गुड इव्हिनिंग गाईज, 6:30 वाजलेले आहेत आणि उरकलेलं म्हणजे काय, टी शर्ट ट्रॅक पॅन्ट आहे, जीन्स आणि चहा वगैरे पितो. चिराग शेटला बोलावलंय, आले की जाऊ सिटीत. आज मुहूर्त लागलाय 4-5 दिवसांनी सिटीत जायचा. सो आज लय 4-5 दिवस झालं मंडळींना भेटलो नाही, आपल्या माऊ म्हणा, बाकी अजून सगळा आपला ग्रुप म्हणा. सो आज सगळ्यांच्या भेटी गाठी करू. त्यांचा असा सीन होता की बड्डेचं काय नियोजन करायचं आहे ते आज ठरू. म्हणलं काय नियोजन करायचं आहे, तेव्हा ह्यावेळेस गरीबागत बड्डे करणार आहे. बघू कसं काय म्हणतात, कसं काय नियोजन करायचं, काय करायचं. कारण आपला बड्डे झाला की लगेच 10 दिवसांनी माऊचा बड्डे, 10 दिवसाचं अंतर आहे आमच्या दोघांत. तर मग प्रत्येक वर्षी मी काय करतो, दोघं मिळून करतो नाही का.
ह्यावेळेस बघू तसं काय होतंय का सेपरेट होतंय काय काय होतंय बघत राहा कळेलच तुम्हाला. उरकलेलंच आहे म्हणजे चहा वगैरे पितो जाऊ डायरेक्ट पुण्यात. आलेलो आहे सध्या आपण टिळक रोडला. लय दिवसांनी आलेलो आहे. लय बरं वाटतंय. सिटीत आल्यावर जरा बरं वाटतं. आणि गँग आपली थांबलेली आहे तिलक स्पॉट एक. सो चला जाऊया तिथं. कोण कोण आहे काय काय बघत राहा. स्किप करू नका भाऊ. एक तर तुमचा भाऊ लय दिवसाने आलाय तुमच्या माझ्या सोयरिकांकडं, माझ्या जीवा भावाच्या लोकांकडं. सो मंडळी चला चला चला. काय आलं चला. आता बोळ्यातून घालतील त्यांच्या सोबतच चाललाय तर आपण फिक्स हरवतात. आपल्याला एक तर पुण्यातले बोळा माहित नाही. हो गाईच 9:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही सगळी मंडळी निघालोय जेवायला चाललेलो आहे. कोण कोण आहे बघत राहा. ब्लॉग असाच आहे आपला. उद्यापासून क्वालिटी होईल कारण उद्यापासून प्लॅन आहेत आपले. बड्डेचा एक तगडा प्लॅन झालेला आहे तुम्हाला सांगतो. थांबा जरा. माझं गँग पेट्रोल भरायला गेलेले आहे. हात करते आलं की मला एकच आठवतं या फोनला आम्ही केलेला कारनामा. असं येते आता त्या गोष्टी काय म्हणायला जास्त जुना पाना उकरण्यात अर्थ नाही. गेले ते दिवस झालेल्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात लगेच. त्यामुळे चला आता गँग आपली चाललेली आहे बघा. दोस्त मागून एक गाडी अजून एक गाडी असं 4 टू व्हीलर आम्ही चाललेलो आहे. घरी आलेलो आहे आणि गोळ्या खाल्ल्या तर गोळ्या खातोय मी. काजू गोळ्यासाठी खाण्यासाठी घरी आणतो म्हणजे गोळ्या खाण्यासाठी काजू घरी आणतो. गोळ्या खाल्ल्या आता परत चाललेलो आहे. स्किड्यूलले घरी आता मागून ते थांबले. आता पटकन जातो चिरागला म्हणजे पटकनी स्वेटशर्ट पुढे घातलं म्हणजे रात्रीची थंडी वाजते एकदम मजबूत. अरे राणी रात्रीचं रोडला जायचं नाही कळलं का. काल कसा सीन झाला बघितलं ना तू. हिच्या दोस्ताचा पाय एक तर दुखत होता म्हणजे पायाला लागलं चांगलं. आज बघितलं मग असे मी चालता येते एवढं काय नाही. कातडं फक्त निघलं त्याचं. 11:15 वाजलेले आहेत आणि व्यासपा काढले निघालो. सीन असा झाला की चिरागचा फोनच स्विच ऑफ आहे. घरी गेलाय तो आणि फोनच स्विच ऑफ लागतोय त्याचा. काय झालं काय माहिती. चार्जिंग नसेल वाटतं. इकडून गँग मला फोनवर फोन करते लवकर या. मग काय केलं मग व्यासपा काढले आपलं. म्हणजे चला एकटा. सो आता एकटाच निघालोय. चिरागचा कॉल बॅक येईलच आणि मग त्याला म्हणतो भाऊ MT घेऊन ये मागून. मग 2 गाड्या काय आता पर्याय नाही कारण गँग थांबली वाट बघत मागात धरून. लय वेळ झालं थांबलेली. मी म्हटलं आलो 5 मिनिटात आणि अर्धा तास झालं मी जातोय अजून. सो पटकन जातो आणि मग चिरागला घेऊ बोलून. काय विषय मग बघत राहा कळेल तुम्हाला. मग सो गाईज 1 वाजलेले आहेत आणि घरी पोचलेलो आहे. काही शूटिंगच काढता आली नाही कारण माझ्यात फोनची चार्जिंग होती 2%. आत्ता आहे 1%. 1% तर आउट्रो मारतोय. ब्लॉग एंड करतोय. आजचा ब्लॉग कसा झाला कमेंट करून सांगा. आणि उद्यापासून क्वालिटी म्हणजे बर्थडे वाईफ चालू झालेल्या आहे आपल्या. बघत राहा अजिबात मिस नका करू. विला बुक करायचं नियोजन चालू आहे. माऊचं नामचं कसं काय होते स्टेटस बघत राहा. सबस्क्राईब केलं नसेल अजून सबस्क्राईब करा. सो बाय गुड नाईट. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं. तेरी ही बातों में खोना मैं चाहूं. तेरी ही